आज दुपारच्या जेवणातला साधा सोपा मेनू आपण बघत आहोत। चला तर मग लगेच सुरुवात करूया। मयूरी किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। सुरुवातीला मी 2 वाट्या सुकं खोबरं किसून तव्यामध्ये भाजून घेतलं आहे। तुम्ही म्हणाले एवढं खोबरं काय करायचं आहे, तर मी हे आठवड्याचं वाटण नेहमी बनवते। ह्या वाटणाच्या तुम्ही वाटपच्या भाज्या म्हणजे उसळी, आमटी, टिफिनच्या भाज्या, कोणतीही रस्सा भाजी अगदी सहज बनवू शकता आणि हे छान राहतं सुद्धा। आणि थोडंसं वाटप असेल तर मिक्सरमध्ये ते बारीकसुद्धा छान होत नाही, त्यामुळे मी नेहमी असं आठवड्याला हे वाटप करत असते। तर फक्त लसूण खोबरं वाटलेलं आहे, पाणी न टाकता आपण हे वापरायचं आहे। 10-12 दिवस तर आरामात छान राहतं। कढईमध्ये 2 चमचे तेल टाकून घेतलेलं आहे। तेलामध्ये मोहरी, जिरं टाकून घ्यायचं आहे। आपली नेहमीची फोडणी असते भाजीला, तशी फोडणी करायची आहे। यामध्ये ठेचलेलं आलं लसूण टाकून घेतले आहे। ते आपण थोडं चमच्याने मोहरी जिऱ्यांबरोबर थोडंसं भाजून घ्यायचं आहे। कढीपत्त्याची 7-8 पानं देखील टाकली आहेत, असेल तर तुम्ही टाकू शकता। कढीपत्त्याची 8-10 पानं टाकून मी परतून घेतली आहेत। एक कांदा बारीक कापून घेतला आहे, तो सुद्धा छान परतून घ्यायचा आहे। हळद हिंग टाकून कांदा आपण सॉफ्ट होईपर्यंत परतून घ्यायचा आहे। अगदी पटकन होणारा आजचा मेनू आहे। रोजची आपली साधी सोपी रस्सा भाजी आहे। यामध्ये मी एका बटाट्याचे पातळ काप करून घेतले आहे। बटाट्याची साल न काढता ह्या फोडी केलेल्या आहेत। त्यामध्येच एक टोमॅटोसुद्धा टाकला आहे आणि यावर मी लगेच मीठ टाकलं आहे, म्हणजे टोमॅटोसुद्धा लवकर मऊ होईल आणि बटाटेसुद्धा मऊ होतात। आपण 2 ते 3 मिनिटं टोमॅटो, कांदा, बटाटा, मीठ टाकल्यानंतर छान परतून घ्यायचं आहे। आणि त्यामध्ये मी 1 वाटी मोड आलेली मटकी टाकून पुन्हा 2 मिनिट आपण हे छान सगळं भाजून घ्यायचं आहे। मटकी आणि मूग आपण जर कांदा टोमॅटो बरोबर जर 2 मिनिटं भाजले, असे परतून घेतले, तर ते गाळ होत नाहीत शेवटपर्यंत आमटीत, असेच ते अख्खे राहतात। नाहीतर मूग आणि मटकी खूप शिजले की भाजीसुद्धा नंतर खूप अशी घट्ट होते आणि ते एकदम गाळ होतात। म्हणून मग कांदा टोमॅटोसोबत आपण मटकी मूग भाजून घ्यायचे आहेत। यामध्ये मी भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट टाकलं आहे 2 चमचे आणि आपण केलेलं वाटप आहे ते टाकलं आहे। आणि कांदा लसूण मसाला मी 2 चमचे टाकला आहे। मला रस्सा हवा आहे, त्यामुळे मी शेंगदाण्याचं कूट आणि मसाला 2-2 चमचे टाकलेला आहे। आता तुम्हाला कितपत रस्सा हवा आहे, कितपत तुम्ही आमटी रस्सेदार बनवता, त्या प्रमाणात तुम्हाला पाणी वापरायचं आहे, त्या प्रमाणात तुम्ही मसाला वापरायचा आहे। सर्व मसाले आपल्याला परतून घ्यायचे आहेत। मसाले करपू नयेत म्हणून 2 चमचे गरम पाणी टाकून घेतलं आहे। साईडला मी गरम पाणी करायला ठेवलेलं आहे, तर यामध्ये मी 1 ग्लास पाणी टाकते आहे। आणि आपल्याला कितपत दाटसर हवं आहे ते आपण बघायचं आहे आणि आणखीन थोडं पाणी वाढवू शकता किंवा कमी करू शकता। मी ही रस्स्याची मटकीची उसळ बनवत आहे आणि 1 बटाटा आणि टोमॅटो आपण यामध्ये टाकला आहे। याआधी आपण 1 चमचा मीठ टाकलेला आहे। आता चवीनुसार आपण यात मीठ टाकून घ्यायचं आहे आणि 5 ते 7 मिनिटं आपण यावर झाकण ठेवून छान शिजून द्यायचं आहे। ही रस्स्याची भाजी तुम्ही चपाती, भाकरी, अगदी पावसोबत सुद्धा छान लागते। नेहमी आपल्याला उसळपाव, मिसळपाव खायचा असतो, तेव्हा अगदी अट्टास करून वेगळं काही करण्यापेक्षा अशी आमटी बनवली तर यासोबत आपण फरसाण टाकून पाव खाऊ शकतो। बटाटा आणि मटकी दोन्ही आपलं छान शिजलेलं आहे आणि भाजल्यामुळे मटकी एकदम गाळसुद्धा होत नाही। खूप छान असा ह्याचा रस्सा तयार झालेला आहे। कांदा लसूण मसाला वापरला आहे। तुमच्याकडे जो रोजचा भाजीचा मसाला आहे तो तुम्ही वापरू शकता। याआधी कांदा लसूण मसाल्याची मी रेसिपी अपलोड केलेली आहे, तुम्हाला हवं असेल तर मी लिंक देते। भाजी आपली छान तयार झालेली आहे। आता इथे मी सुकी भाजी बनवत आहे। या सीझनमध्ये ही घोळाची भाजी येते, याला चिगळाची भाजीसुद्धा म्हणतात। याचा सेपरेट व्हिडिओसुद्धा मी टाकलेला आहे। आता मी पटापट थोड्या शॉर्टमध्ये ही भाजी बनवलेली दाखवते। तर ह्या भाजीचे अशी देठं असतात, म्हणजे ही भाजीच अशी असते वेलासारखी, याची जुडी वगैरे नसते आणि त्याचा फक्त आपण एक बुडका किंवा ज्याला केसर असतात अशी त्याची शेंडी असते ती काढून टाकायची आहे। खरं तर ही भाजी बाजारातून आणून हाताने अशी झटकून घेतात आणि धुवून अशीच बनवतात। मी थोडं त्याला माती लागलेला भाग असतो तो मी काढून टाकलेला आहे आणि ही भाजी 4 ते 5 वेळा आपल्याला धुवून घ्यायची आहे, कारण याला खूप माती असते। आणि ती निथळत ठेवलेली आहे। कढईमध्ये तेल टाकलेलं आहे 2 चमचे, तेल थोडंसं जास्त टाकायचं आहे। 15-20 लसणाच्या पाकळ्यांचे बारीक तुकडे आणि 4-5 हिरव्या मिरच्यांचे बारीक तुकडे टाकून फोडणी केलेली आहे। एक कांदा परतला आहे आणि त्यावर ही भाजी टाकलेली आहे।
हळद टाकून आपण कांदा परतल्यानंतर त्यात लगेच भाजी टाकायची आहे। या भाजीला हलकासा आंबूसपणा असतो, चवीला खूप छान लागते। आणि तुरीची डाळ मी 2 चमचे 15-20 मिनिटं भिजत ठेवली होती, यामुळे या भाजीला आणखीन छान चव येते। डाळ टाकून केलेली ही भाजी एकदा तुम्ही जरूर करून बघा, तुम्हाला खूप आवडेल। आणि या सीझनमध्येच ही भाजी येते। आणि 2 चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचं जाडसर कूट टाकलेलं आहे। तुम्हाला ओलं खोबरं टाकायचं असेल तर तुम्ही टाकू शकता, पण या भाजीला शेंगदाण्याचं कूटच वापरतात। 5 ते 7 मिनिट आपण याला झाकण ठेवून वाफ काढायची आहे। मस्त अशी भाजी तयार होते, भाकरीसोबत तर खूप छान लागते। असा हा आपला दुपारचा मेनू तयार झालेला आहे। बटाटा मटकीची रस्सा भाजी, गुळाची किंवा चिवईची किंवा चिगळाची, ह्याला भरपूर नावं आहेत। 4-5 नावांनी ही भाजी वेगवेगळ्या भागात ओळखली जाते। एकदा जरूर ही भाजी करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल। आणि मी तोंडी लावण्यासाठी भावनगरी मिरची भरून केलेली आहे, ती सुद्धा ठेवली आहे। कसा वाटला आजचा दुपारचा मेनू जरूर कमेंट करा, सबस्क्राईब, लाईक, शेअर करा। धन्यवाद।